नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे आणि नवरात्रीचा आज आहे 6वी माळ। या नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवीच्या, कुलदेवीच्या, माता लक्ष्मीच्या आणि देवीच्या आपण 9 रूपांची पूजा करत असतो। तर अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ असे हे 9 दिवस असतात। तर या दिवसांमध्ये देवी तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं आणि त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला देवीच्या करायच्या असतात। जे काही उपाय वगैरे जे करायचे असतील तर ते या दिवसांमध्ये अतिशय त्याचे फळ आपल्याला लवकर मिळते आणि त्यामुळेच या दिवसांमध्ये आपल्याला होतील तितक्या सेवा, उपाय, उपासना आपल्याला देवीच्या करायच्या असतात। तर आपण अनेक उपाय या नवरात्रीमध्ये करत असतो, सेवा करत असतो। तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही, केव्हाही हा उपाय करू शकता। तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला करायचा आहे। आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी, आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहावी, त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे कवड्या। तर ज्यांच्याकडे कवड्या असतील तर त्यांनी त्याच कवड्यांवर ही सेवा केली तरीही चालेल आणि ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी अवश्य 7 पांढऱ्या कवड्या घेऊन याव्या। तर बघा, लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। तर ही सेवा तुम्ही या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही करू शकता। तर सेवा काय आहे तर बघा, ज्या कवड्या तुमच्या देवघरामध्ये असतील तर त्या कवड्यांवर देखील तुम्ही ही सेवा करू शकता। तर त्याचं फळही आपल्याला खूप लवकर मिळतं। तर बघा, ज्यांच्याकडे आधीपासून कवड्या असतील तर त्यांनी वेळोवेळी त्या कवड्यांवर सेवा करावी, तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं। तर कवड्यांची सेवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी सेवा आहे। तर 7 कवड्या आपल्याला घ्यायच्या आहे आणि पांढऱ्या कवड्या आपल्याला घ्यायच्या आहे। तर जर तुम्ही नवीन कवड्या आणल्या तर त्या कवड्यांवरती आपल्याला हळदीचं पाणी करून त्या कवड्यांना लावायचं आहे आणि या नवरात्रीमध्ये तुम्ही केव्हाही या कवड्या आणून, तुमच्याकडे जर नसतील किंवा असतील तर त्या कवड्यांवर तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता। तर कवड्या स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यासोबतच त्याला हळदीचं पाणी करून त्या कवड्यांना लावायचं आहे आणि या कवड्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याला त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे। तर जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर ती स्थिर राहण्यासाठी, अखंड राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर सेवा आपल्याला काय करायची आहे तर बघा, या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला या सेवा करायची आहे। तर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, त्यानंतर एक वेळा श्री सूक्तमचं फलश्रुतीसहित पठण करायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे। त्यासोबतच 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करा आणि 16 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करा। त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तर ही सेवा आपल्याला, या सर्व सेवा आपल्याला या कवड्या आपल्या हातामध्ये घेऊनच आपल्याला करायची आहे। आणि या सेवा झाल्यानंतर त्या कवड्या आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावर आपल्याला या देवघरासमोर या कवड्या आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आहे। तर तांदूळ हे आपल्याला लाल आणि पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला या कवड्या ठेवायच्या आहे। तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमीला आणि कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही मंगळवारी तुम्ही सेम अशीच सेवा त्या कवड्यांवरती करू शकता। तर वेळोवेळी आपण जर त्या कवड्यांवर सेवा केली तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं। तर एकदा सेवा करून आपल्याला चालत नाही, तर वेळोवेळी आपल्याला त्यावरती सेवा करायची आहे आणि त्यामुळेच तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेलाही तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अष्टमीला करू शकता आणि तुम्हाला जमेल तर प्रत्येक आठवड्यातील जे शुक्रवार किंवा मंगळवार येतात तर त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। यासोबतच तुम्ही ही सेवा 40 दिवसांची देखील करू शकता। तर या सेवेसोबतच आपल्याला कष्ट देखील करायचे आहे। तर आपण जे कष्ट करणार आहोत, मेहनत करणार आहोत, तर त्या कष्टाला यश मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। यासोबतच या कवड्या तुम्ही एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून देखील ठेवू शकता आणि या कवड्या तुम्ही देवघरामध्ये किंवा तुमच्या तिजोरीत ठेवल्या तरीही चालतील। फक्त पौर्णिमा, अष्टमी आणि मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी त्याच्यावरती सेवा करण्यासाठी त्या परत काढायच्या, त्यांच्यावरती सेवा करून तुम्ही परत तिजोरीमध्ये ठेवू शकता। तर अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही ही अवश्य सेवा करा, नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।